कामावरून आल्यानंतर संध्याकाळचं माझं रुटीन सगळी कामावरून घेतली, माझं औषध पिऊन घेतलं आणि गेले 2 दिवस झालं अंशला काही बरं नाही, म्हणून हे दुसऱ्या दिवशीचं रुटीन आहे, सकाळचं रुटीन. तर सकाळच्या रुटीनमध्ये सगळं कांदा टोमॅटो चिरून घेतला, लसूण चेचून घेतला ना अंशला पहिल्यांदा चहा बिस्किट दिलं, कारण अंशला गेले 2 दिवस झालं अजिबात बरं नाही. लेकराला बरं नसलं ना की मन कशात लागत नाही. रात्रभर मी जागरण केलंय कारण त्याला उलट्या जुलाब होत आहेत. त्यानंतर मी थोडीशी ना चवळी चेचून घेते, कारण मला असं वाटतं मग त्यांनी भाजी आहे ना थोडीशी दाटसर होते, आणि चेचून घेऊन तीच टाकते चवळी मी त्या भाजीमध्ये. आणि बऱ्यापैकी लोक ना शेंगदाण्याचं कूट वगैरे घालतात. मी डब्यावाल्यांना जर का शेंगदाण्याचं कूट द्यायला लागली तर मला तो काही डबा परवडायचा नाही, कारण माझ्या डब्याचे जे रेट आहेत ना ते फारच कमी आहेत. सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलं, कांदा परतून घेतला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लसूण घातलं आणि लाल चुटूक टोमॅटो घातलं. त्यानंतर घाटी मसाला, हळद आणि थोडासा बिर्याणी मसाला घातला आणि चांगलं वाफवून घेतलं, चांगलं तेल सुटेपर्यंत वाफवून घेतलं. त्यानंतर मी जी चवळी शिजवून घेतली होती ना ती टाकली. त्यानंतर थोडीशी मटकी भिजत ठेवली आणि माझी भाजी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.